स्वागत। शिवसेना उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। 8 नगरसेवक, 10 जिल्हा परिषद सदस्य आणि 50हून अधिक सरपंच आणि ठाकरे गटाच्या 40हून अधिक पदाधिकाऱ्यांसह ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचं देखील कळतंय। काय अपडेट? खरं तर नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठं खिंडार आज विलास शिंदे यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशामुळे पडतंय आणि विलास शिंदे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज मुंबईच्या दिशेनं ठाण्याच्या दिशेनं रवाना होत आहे। आपण दृश्यांमध्ये हा सगळा ताफा वाहनांचा बघू शकतो। जवळपास 800हून अधिक चारचाकी वाहनं घेऊन विलास शिंदे तब्बल 8 नगरसेवकांना घेऊन ठाण्याच्या दिशेनं रवाना होता। एक जोरदार शक्ती प्रदर्शन आज नाशिकमधून केलं जात आहे। गेल्या 15 दिवसांपूर्वी नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर भाजपमध्ये गेलेले होते आणि त्यांच्या पाठोपाठ विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे आणि त्यामुळे एक मोठा धक्का हा ठाकरेंना मानला जातोय। तब्बल 8 नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि बाजार समित्यांचे आजी माजी पदाधिकारी यांना घेऊन आज हे ठाण्याच्या दिशेने जात आहे। विलास शिंदे आपल्यासोबत आहे। इतकं जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज आपण मुंबईला जात आहे। नेमकं काय कारण आहे शिंदेंकडे जाण्याचं, शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याचं? आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहोत आणि निष्ठावान शिवसैनिक आहोत। वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे शिवसैनिक आहोत आणि म्हणून आजपर्यंत आमच्यावरती आपण बघितलं असेल कुठले पदं मिळाले नाही किंवा आम्हाला कुठल्या उमेदवारी मिळाले नाही, याचा आम्हाला खंत नाही। आम्ही मागितल्या वेळोवेळी, परंतु आमची त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आमच्या कार्याचं मूल्यमापन होत नाही आणि कार्याचं मूल्यमापन होत नसल्या कारणाने शेवटी विधानसभा असेल, लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत आम्ही पुढे असतो। आमचे सगळे पदाधिकारी असतात, आमचे सहकारी असतात, आमचे नातेवाईक असतात, मित्रपरिवार असतो। आम्ही एवढं करून सुद्धा जर आम्हाला नियमित डावलं जातं आहे याचा अर्थ आमच्या कामाचं मूल्यमापन होत नाही। आणि एकनाथ शिंदे साहेब हे शिवसैनिक आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर शिवसेना प्रमुखांचे खरे विचार जर कुठे असतील आणि कार्यकर्त्यांचं मूल्यमापन जर कुठे होत असेल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे कडे होते। किती नगरसेवक तुमच्या बरोबर आहे आज आणि किती पदाधिकारी आहे? हे बघा, ही सुरुवात आहे। आकडा सांगा। आज या ठिकाणी 8 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि 4 माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवेश करत आहेत। 6 पंचायत समित्यांचे माजी सदस्य त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत। 30हून अधिक जास्त सरपंच प्रवेश करत आहेत आणि अनेक शिवसैनिक त्या ठिकाणी, निष्ठावान शिवसैनिक, स्वाभिमानी शिवसैनिक, ज्यांना खरंच आजपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की ते शिंदे साहेबांनी बंड केलं वगैरे, पण ज्यावेळेस आम्ही जवळ गेलो, त्यांच्या कामाचं पद्धत बघितली, आजही त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक शिवसैनिकाला प्रेरित असलेलं काम एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आणि त्यांची ताकद वाढवण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी आज आम्ही निश्चय केला आहे। आणि आज बघितलं असेल जवळजवळ 1300-1400 गाड्या या स्वयंस्फूर्तीने, मी पुन्हा सांगतो, स्वयंस्फूर्तीने हे सगळे शिवसैनिक, आपण याच्या सगळ्यांची माहिती घ्या, हे स्वयंस्फूर्तीने आम्ही या 1400-1300 गाड्या घेऊन आज साहेबांच्या शिंदे साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि या महाराष्ट्रात असलेलं प्रेरित असलेलं काम आणि शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम नाशिक जिल्ह्यावरती होतं आणि तेच प्रेम शिंदे साहेब आम्हाला देत आहेत, तेच काम त्या पद्धतीने करतायत। मला एक गल्लीतला कार्यकर्ता म्हणून हिणवलं होतं। असू द्या, मी गल्लीतलाच कार्यकर्ता आहे आणि मला गल्लीत काम करायला आवडतं, परंतु हाच गल्लीतला कार्यकर्ता, त्यांना माझी ओळख चांगली आहे, ज्यांनी वल्गना केल्या त्यांनी 4 वेळा पक्ष बदललेले। आम्ही गल्लीतलेच कार्यकर्ते आजपर्यंत 30 वर्षापासून या ठिकाणी आहे। त्यांनी तर अनेक पदं, महापौर, आमदार, शिवसेना, मनसे, भाजप, परत शिवसेना, ते नेहमीच नाराज होतात। आम्ही तर कधी नाराजी व्यक्तच केली नाही। आम्ही नाराजी नाही, आमचा स्वाभिमान दुखावला आहे। आमच्या हक्काचं पद जिल्हा प्रमुख दुसऱ्याला दिलेलं आहे। जो माणूस 15 वर्ष त्या ठिकाणी ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणं म्हणजे त्या ठिकाणी आमचा अवमान आहे आणि पक्षाला फसवणूक केल्यासारखं होईल। ज्यांना लोकसभेचा इतिहास माहीत नाही, लोकसभेची परिस्थिती माहीत नाही, लोकसभेतल्या किती विधानसभा आहे, त्याच्यात किती गावं आहे, त्यांना विचारा बरं। देवळाली मतदारसंघातले 20 गावांची नावं लगेच सांगा, इगतपुरी मतदारसंघातल्या 20 गावांची नावं सांगा। राग काय आहे तुमचा? माझा राग असा आहे, माझा राग पक्षप्रमुखांवर नाही, माझा राग संजय राऊत साहेबांवर नाही, मी रोज सांगतोय। माझा राग ह्या मधले लोक जे आहेत, जे कानपिचक्या करतात, जे आमचं काम आणि आमचं मूल्यमापन तिथपर्यंत व्यवस्थित सांगत नाही, हा माझा राग त्यांच्यावर आहे। कारण आमचं जर मूल्यमापन सांगितलं तर त्यांची किंमत कमी होते आणि त्यांची किंमत टिकवण्यासाठी ते आमचं मूल्यमापन चुकीच्या पद्धतीने सांगतात, म्हणून माझा राग आहे आणि म्हणून आमचा स्वाभिमान या ठिकाणी दुखवतोय। आणि आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहे, स्वाभिमान आम्ही शेवटपर्यंत राहणार, हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे। मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत नाही, मी शिवसेनेमध्येच आहे, शिवसेनेमध्येच जातोय।
त्याच्यामुळे मला स्वाभिमान आहे आज, अभिमान आहे आज. आपण बघतोय विलास शिंदे आपल्यासोबत होते. विलास शिंदे यांना घेऊन हे ठाकरेंच्या शिवसेनेतून आता हे सगळे शिंदेचे पदाधिकारी जात आहे. विक्रम नागरे हे देखील आहे, त्याचबरोबर अजय बोरस्ते हे देखील आहे आणि हा भला मोठा ताफा जो आहे वाहनांचा तो आपण मागे बघू शकतो. ही दृश्य बघू शकता. नाशिक मुंबई महामार्गावरची ही सगळी दृश्य आहे. नाशिक मुंबई महामार्गावरती अशा पद्धतीनं जोरदार ताफा, एक जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज केलं जाते आणि हे शक्ती प्रदर्शन करत हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आज मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे. नाशिकमधून हे शक्ती प्रदर्शन करत हे सगळे कार्यकर्ते आज मुंबईला जात आहे आणि या सगळ्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठं खिंडार नाशिकमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. एक महत्त्वाची बातमी बघतोय. विलास शिंदे यांच्या संदर्भातली ही बातमी आहे. विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं कळतंय. शिवसेना उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत विलास शिंदे, जे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्यांच्यासोबत 8 नगरसेवक, 10 जिल्हा परिषद सदस्य, 50हून अधिक सरपंच आणि ठाकरे गटाच्या 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सगळेच्या सगळे शिंदे गटामध्ये आज प्रवेश करतायत, शिवसेनेमध्ये आज प्रवेश करता आहेत. ते नाशिकहून ठाण्याकडे निघणार आहेत. 400 गाड्या त्यांच्यासोबत असतील, शक्ती प्रदर्शन करतील असं कळत आहे. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताय, नेमकं काय कारण, नेमकं काय दुःख होतं असं की ठाकरेंना सोडावं लागलं? दुःख म्हणजे असं आहे की हे कोणापासून लपलेलं नाही. 30 वर्षापासून प्रामाणिक शिवसैनिक म्हणून काम करतोय, शाखा प्रमुखापासून तर आजपर्यंत. पण ह्या अगोदर आमच्या अगोदर आलेले लोक, आमच्या नंतर आलेले लोक, आमदार खासदार मंत्री होऊन गेले, काही पक्ष सोडून गेले, परत पक्षात आले. परंतु आम्ही आहे तिथंच आहे. आम्हाला काही अपेक्षा काहीच नाही. आम्हाला अपेक्षा एवढंच आहे की आमच्या कामाचं आम्ही स्वाभिमानी लोक आहे. आणि जो शेतकरी कुटुंबातील, गरीब कुटुंबातील, सर्वसामान्य कुटुंबातील माणूस असतो, मला वाटतं तो स्वाभिमानी असतो. आणि मी स्वाभिमान टिकवणारा, स्वाभिमानी बाळगणारा माणूस आहे, त्याच्यात काही गैर नाही. आपण ह्या कालखंडात जर बघितलं तर आमच्या नंतर आलेले लोक, ज्यांच्या मागे एक माणूस नाही, ज्यांच्या मागे एक नगरसेवक नाही, ज्यांची प्रतिमा काय आहे, माझ्यापेक्षा वयाने ज्युनियर आहे ना, पक्षात ज्युनियर आहे, वयाने ज्युनियर आहे, त्यांना तुम्ही जिल्हा प्रमुख करता. याचं नेमकं मूल्यमापन कोण करतंय, कसं करतंय? मग आमचे नगरसेवक सोबत आहे, आमचे पदाधिकारी सोबत आहे. आजपर्यंत पक्ष फोडून आम्ही कधी गेलो नाही, पक्षाच्या विरुद्ध कारवाई केली नाही, आमच्यावर कधी कुठलं आजपर्यंत डाग लागला नाही, कुठलं आमचं कॉन्ट्रॅक्टर नाही, आम्ही कुठल्या चौकशीला किंवा आमच्यामुळे पक्ष अडचणीत आला असं कुठे आम्ही कृत्य केलं नाही. मग असं असताना खालचे लोक जे काही आहेत जिल्हा लेवलचे, त्यांना हे दिसत नाही का? मग त्यांनी ठरवायचं याला नाही यालाच करायचं, वरती जायचं आणि त्यालाच करून आणायचं. मग इथं त्या प्रामाणिक किंवा निष्ठावान शिवसैनिकाचा अवमान नाही का तो? विलास शिंदे अवमान सहन करू शकणार नाही, स्वाभिमान गहाण ठेवू शकणार नाही. माझ्यावर अन्याय झाला आहे 100%. आणि बाळासाहेबांचा विचाराचा शिवसैनिक आहे. त्यांनी सांगितले तो मी खुद्दार आहे, गद्दार नाही, पण एवढाही शंड नाही का कोणी काही अन्याय करेल. बाळासाहेबांनी सांगितले अन्याय सहन करायचं नाही, अन्यायाच्या विरुद्ध खराब आवाज उठवणार तो शिवसैनिक. आणि तेच विचार आहे ना माझे. आता तेच विचार माननीय पक्ष मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेऊन चालले. 40 आमदार बाहेर पडले तेव्हा तो गट होता. शिंदेची सेना नाही, हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. 40 आमदार कालपर्यंत तुम्हीच म्हणत होते. हो, मी तिकडेच येतोय. तुम्ही काय म्हणता त्याचं मला कळतंय. जेव्हा 40 आमदार बाहेर पडले तेव्हा तो गट होता. जनतेने आणि न्यायालयाने सुद्धा त्यांना मान्यता दिली, तो पक्ष झाला आणि जनतेच्या न्यायालयात त्यांना मान्यता मिळाली, म्हणजे 60 आमदार झाले. ते विचार खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे घेऊन महाराष्ट्रात गेले म्हणून ते 60 आमदार झालेले आहे. आणि म्हणून जर ह्या महाराष्ट्र बाळासाहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र करायचा असेल, इथला शेतकरी असेल, कामगार, सामान्य कुटुंबातले लोक आहे आम्ही, सामान्य लोकांचे प्रश्न आम्ही समजू शकतो. 12 वाजता भेटून आम्हाला कधी कोणी पाहते नाही आमच्याकडं, पण गरज नाही, लोक आम्हाला काही फॉलो करतात, आम्ही लोकांचे कामं करतो. पण एकनाथ शिंदे साहेब 16-16, 18-18 गड्डे काम करतात. ते पण सामान्य कुटुंबातले, त्यांना काही मिळवायचं नाही. पण खऱ्या अर्थानं जर आज त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर आज मला वाटतं हे 60 आमदार तुम्हाला दिसले नसते. 60 आमदार दिसणं नाही म्हणजे काही संख्या नाही आहे, पण त्यांच्या पाठीमागं असलेल्या ज्या मतदारसंघातले काही लोक आहेत, त्यांचे काही कामं आहे, आज आपल्याला वेगळ्या पद्धत. मी एकनाथ शिंदे साहेबांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर वेगळी होती, पण ज्यावेळेस जवळ आम्ही गेलो, त्यांचे विचार समजून घेतले, त्यांना काही अपेक्षा नाही. ते फक्त विचार टिकवण्यासाठी, विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतात. मग त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करायचं ठरवले. आज आम्ही आमच्या घरीच जातोय. तुम्हाला तक्रार करण्यासाठी मातोश्रीवर कोणी अडवलं होतं? तुम्ही मातोश्रीवर जात होता ना, त्यावेळेला तुमचं मातोश्रीवर जाणं होतं, संजय राऊतांना तुम्ही भेटत होता, मग तुमच्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या नाही? बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो, मातोश्रीवर आम्ही गेलो. मी खोटं बोलणारा, लबाड बोलणारा माणूस नाही. आम्ही सांगितलं राजाभाऊ वाजेंना उमेदवारी द्या, दिली ना.
आणि आम्ही त्याच ताकदीने निवडून पण आणली. तुमच्यावरच्या अन्यायाचं पण आम्ही काय चुकलं, आमचं चुकलं काय, आम्हाला काय नाही देऊ शकले तुम्ही आमदार किंवा खासदार काय आम्हाला काय नाही देऊ शकले. आम्ही मागितलं ना, 2009ला मागितली, 2014ला मागितली, 2019ला मागितली, 2024ला मागितली. 24ला मीच सांगितलं का आता मला माहिती मला भेटणार नाही, म्हणलं बडगुजरा देऊन टाका, काल आपला अपमान करून घ्यायचा. मीच पुढे झालो, म्हणलं यांनाच द्या, आम्ही यांना निवडून आणतो. आम्ही ताकदही लावली, पण शेवटी त्यांच्या नशिबात नव्हतं. पण आम्ही कुठे त्यांच्या विरोधात काम नाही केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.